अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीच्या लोकांचे मार्च 2025 चे राशीफल. चला तर मग पाहूयात. मार्च महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी घेऊन आलाय काही खास गोष्टी, जसे की नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे योग, त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रगतीच्या नव्या संधी, परदेश प्रवासाची संधी सुद्धा मिथुन राशीच्या लोकांना मार्चमध्ये मिळू शकते. हे झालं करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने. परंतु नक्की कौटुंबिक पातळीवर, शैक्षणिक पातळीवर काय फायदा मिथुन राशीच्या लोकांना होणार आहे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊयात. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांचं करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर मार्च महिन्याच्या तुमच्या करिअरमध्ये चांगले बदल होऊ शकतात. तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढू शकतं. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे तुमची कामे सोपी होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. मार्च महिन्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांच्या आर्थिकचा विचार केला तर काही लाभ तुम्हाला अनपेक्षित मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या पण तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायला हवं. अनावश्यक खर्च टाळता आला पाहिजे. गुंतवणुकीसाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं तुम्हाला लाभदायक ठरेल. त्यामुळे गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जी लोक प्रेमात आहेत त्यांचं नातं कसं फुलणार आहे, अर्थात मार्च महिन्यात तुमचं नातं अधिक प्रगल्भ होईल. एकमेकांच्या भावना समजून घ्याल, त्याचबरोबर एकमेकांना अडचणीत देखील समजून घ्याल आणि तुमच्या नात्यामध्ये मजबूती येईल. मार्चमध्ये तुमच्या कुटुंबातलं वातावरण मात्र समाधानकारक असणार आहे, शांतीच असणार आहे. कुटुंबामध्ये आनंददायी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबाच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची चिंता तुम्हाला जाणवणार नाही. पण तुमच्या रागामुळे कुटुंबामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर बोलताना विचार करून बोलायचं आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडासा तणावाचा सामना करावा लागू शकतो. मानसिक ताण टाळण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम तसेच ध्यान केले पाहिजे. त्यामुळे आरोग्य चांगले राहील व तुम्ही स्वस्थ राहाल. मेडिटेशन करण्याची सवय लावून घ्या. कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य सुद्धा आयोजित केलं जाऊ शकतं. त्यामुळे कुटुंबातील वातावरण भक्तिमय व आनंददायी राहील. नातेवाईकांचं सुद्धा सहकार्य तुम्हाला चांगलं लाभेल. मार्च महिना विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रगती दर्शवणारा ठरेल. विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक असेल. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येईल. सकारात्मक ऊर्जेने तुम्ही अभ्यास कराल, त्यामध्ये तुम्हाला उत्साह वाटेल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अद्भुत म्हणावा लागेल. तुमचे वर्गातील मित्र तुम्हाला पाठिंबा देताना दिसतील. आता बघूया कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मिथुन राशीचे जे लोक भागीदारीत व्यवसाय करतायत त्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण मोठं नुकसान लक्ष दिले नाही तर होऊ शकते. त्यानंतर आणखी एका गोष्टीमध्ये काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करताना काळजी घ्यायची आहे. गुंतवणूक करताना शक्यतो तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि गुंतवणूक करण्याची टाळाच, कारण या महिन्यामध्ये गुंतवणूक केली तर आर्थिक नुकसान होऊ शकते असे ग्रहमान आहे. मिथुन राशीचे जे लोक परदेशी कंपन्यांमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय चांगला ठरणार आहे. आता बघूया कोणते उपाय मिथुन राशीच्या लोकांना लाभदायक ठरू शकतात. गायीला हिरवा चारा खायला घालणं हे मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक उपाय आहे. त्याचबरोबर गोमातेची सेवा केल्याने पुण्य तर प्राप्त होतेच, पण जीवनातील अडचणी सुद्धा दूर होतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी गणपतीची उपासना फलदायक ठरेल, कारण मिथुन राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि बुध ग्रहाचा स्वामी आहे गणपती बाप्पा. म्हणून गणरायाची उपासना मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय फलदायक व शुभ ठरेल. गणरायाची उपासना केल्याने त्यांना कोणत्याच अडचणींचा सामना जास्त करून करावा लागणार नाही. मिथुन राशीच्या लोकांसाठी रोज अथर्वशीर्ष म्हणणे शुभ ठरेल. भगवान श्री हरी विष्णूंची पूजा सुद्धा त्यांना शुभ फळ देऊन जाणारी आहे. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.